सरपंच, आमदार, मंत्री, उपमंत्री, पालकमंत्री सर्व काही गल्ली ते दिल्ली राजकारण त्यांच्याच हातात आहे. त्यांच्या हातात असून आमचा पाण्याचा चिल्लर प्रश्न फक्त पाण्याचा सुटत नाहीये. आलाच नाही. याला कुठे विकास मग? विकास त्याचे घर बांधालेत नाही तिकडे मोठमोठ्या बिल्डिंग तेच करून गेले. कष्टाचा पैशाचा सर्वसाधारण लोक कधीच खोटं बोलत नाही सर. हे राजकारण्याचेच काम आहेत खोटं बोलण्याचे. आमच्यासारख्या सर्वसाधारण जनतेचं कामच नाही ते हे खोटं बोलणं. म्हणजे विकास सध्या डवऱ्यावर फिरतो. विकास सध्या आमच्यापर्यंत पोहोचलेलाच नाही. दौऱ्यावर सध्या हा. हात जोडून येईल ना तुमच्याकडे आता? नाही, हात जोडून येईल ना, पण कधी मतदानापर्यंत. मतदान गेल्यावर शीट आल्यावर परत चालला डवऱ्यावर. निलेश सरने सगळे कामं केलेले आहेत तिथं लक्ष्मीनगर मध्ये. न ते न काही मागता आम्हाला आमचे कामं केलेले आहेत. आम्ही अर्ध्या रात्री जर त्यांच्या घरी गेलो तर ते उद्या सकाळी आमचं काम करून देणार म्हणजे देणार 100%. 100% काम देतील करून. समजा जिल्हा परिषद निवडणुकीची वारी जी आता तेजीने वाहताना पाहायला सध्या मिळत आहे. मी आलेलो आहे छत्रपती संभाजीनगर बजाजनगर हा जो मतदारसंघ आहे हा मंत्री महोदय संजय शिरसाट यांचा हा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये मी सध्या आलेलो आहे. या ठिकाणी काही नागरिक आपण या ठिकाणी बघू शकतो. हे नागरिक सध्या आपल्यासोबत यांच्याशी बोलणार आहेत. नेमका काय समस्या या ठिकाणी आहेत, काय आपण थोड्या समस्या देखील जाणून घेणार आहात. तुम्ही कुठले आहात? लक्ष्मीनगर, बजाजनगर मध्ये लक्ष्मीनगर. म्हणजे इथलं किती वर्षापासून राहता? इथं 20 वर्षापासून राहतोय आम्ही. आता निवडणुका लागलेल्या आहेत. प्रत्येक उमेदवार तुमच्या दारामध्ये येईल, तुम्हाला आश्वासन देईल काय तो सगळं करेल. पण तुमच्या समस्या काय आहेत ज्या सुटलेल्या नाही? आमच्या 15 वर्षापासून समस्या सुटलेल्या आहेत. ड्रेनेज लाईन नाही, पाणी नाही, कचऱ्याची गाडी येत नाही. इथं सगळे एकाच पक्षाचे शिवसेनेचेच नेते आहे. दोन आहे, पण शिवसेना दोन आहे. दोन शिवसेना असल्या तरी कोणती शिवसेना? कोणती दोन शिवसेना? सत्तेतली कोणती आहे? शिंदे गट. शिंदेगड सत्तेत आहे. शिंदे गटाचे सगळे आमदार खासदार सगळे इथं आहे. तरी ते युती असून सुद्धा आम्हाला 15 वर्षापासून पाणी मिळत नाही. पाणी नाही, घंटा गाडी रोज येत नाही, कचऱ्याची समस्या सुटत नाही. सगळ्या रोडवर कचरा आहे. सगळ्या रस्त्याचा सर्वे करा तुम्ही, बजाजनगरचा सर्वे करा. सगळा कचराने रोड भरलेले आहे. सगळ्या बजाजनगरचा बट्ट्या बोल कोणी वाजवला? हे सगळं शिवसेनेने वाजवलेलं आहे. शिंदे गटाने वाजवला म्हणतात. शिंदे गटानं वाजवलेला सर. आता सध्याच्या पोझिशनला सरपंच, आमदार, मंत्री, उपमंत्री, पालकमंत्री सर्व काही गल्ली ते दिल्ली राजकारण त्यांच्याच हातात आहे. त्यांच्या हातात असून आमचा पाण्याचा चिल्लर प्रश्न फक्त पाण्याचा सुटत नाहीये. बरं, म्हणजे तुम्ही त्यांनी सांगितलं आता की ग्रामपंचायत सत्ता त्यांच्या हातामध्ये, पूर्ण सत्ता आमदार इथले तेच आहे, तरी देखील बेसिक प्रश्न सोडू शकलेले नाहीये. चिल्लर प्रश्न फक्त पाण्याचा प्रश्न. आम्हाला पाणी नाही सर. पाण्या वाचून आम्ही खूप त्रस्त आहे. निधी येतो जातो कुठे मग? आता काय माहित कुठे जातो तो? सर्वसामान्य जनतेला काय माहिती कुठे जातो तो? ते विकास एक नाव असतं बा. विकास आला का इकडे? नाही आला नाही. आम्ही स्वखर्चाने आम्ही ड्रेनेजचं काम केलेलं आहे. आम्ही स्वखर्चाने पर मेंबर 10-10, 15-15 हजार रुपये खर्चलेले आहेत. पण आतापर्यंत गव्हर्नमेंटनी, आमदारांनी, पालकमंत्र्यांनी इकडे लक्ष दिलेलं नाही. तुम्ही खिशून पैसे टाकून केलं का? स्वखर्चाने केलेलं आहे आम्ही. त्याचे बिल आहेत, काही पदावल्यांनी बिल काढून घेतले तरी पण ते आम्हाला अजून पाणी भेटेल नाही. आता ते तुम्ही त्याला विचारणार का? आता ते येतील तुमच्या दारात. हा, विचारू ना, काय प्रॉब्लेम नाही. विचारू आता विचारू असं सांगतायत. सर्वात महत्वाचा विषय हाच आहे. दादा मला सांगा, तुम्ही किती दिवसापासून राहता इथं? 10 वर्षापासून राहतात. 10 वर्षापासून राहता. 10 वर्षात काय पाहिलं तुम्ही इथं? असं काही बदल झाला नाही, जसं आहे तसंच आहे. कचऱ्याची समस्या नाही, पाण्याची समस्या मिटली नाही, काहीच समस्या सोडवलं नाही शिंदे गटानं आतापर्यंत. त्याच आहे आमदार खासदार ग्रामपंचायत सगळी त्याच्यात. भरमसाठ निधी येतो. ते सांगतात की आपण वर्तमानपत्र खोललं की हे आम्ही एवढा निधी आणला तेवढा निधी आला. मग चालला पुढे त्याचे घर भरून गेलेत सर. त्याने सगळे घर भरणं चालू आहे. हा, म्हणजे इकडे विकास आलाच नाही. आलाच नाही. याला कुठे विकास मग? विकास त्याचे घर बांधालेत नाही तिकडे मोठमोठ्या बिल्डिंग तेच करून गेले. कष्टाचा पैशाचा. आमच्या कष्टाच्या पैशानं पाईपलाईन केली ते सुद्धा पाणी देत नाहीत आम्हाला बरोबर. ते बी बरोबर नाही. हा, यावर जनता शिकवल त्यांना धडा. शिकवल ना. काय वाटतं तुम्ही आता ही समस्या मांडल्या? आता समस्या तर तुम्ही पडाच मांडला या ठिकाणी, पण कोण या समस्या सोडेल असं वाटतं? आता तुम्ही तर थेट हे केलं, पण आता बरेच जण उमेदवार निवडणुकीमध्ये आहे, पुन्हा ते आश्वासन येतील. हे कोण सोडू शकतं असं वाटतं तुम्हाला? आम्हाला असं निलेश सर सोनवणे हे सोडवतील वाटते. असं वाटतं. हा, त्यांच्यावर भरोसा नाही. भरोसा आहे त्याच्यावर. भरोसा आहे म्हणजे सोडू शकतील. बरोबर. आता महिला म्हणजे सर्वात महत्वाचा विषय असतो, कारण की घर कशी सगळी त्यांना चालवावं लागते. काय तुम्ही दररोज घरी असतात तिथं, काय या परिसरात काय समस्यांना तुम्हाला दररोज सामोरं जावं लागतंय? सर इथं कसं आहे, ड्रेनेज लाईन आम्ही स्वतःच केली पैसे जमा करून. त्याच्यानंतर रोज कचऱ्याची गाडी येत नाही आणि वडगाव रोड हा जातो
पूर्ण पूर्ण कचऱ्याने भरलेला आहे. तर JCB ने काढला, परत तिथं कचरा झालेला आहे आणि त्याच्यापासून डेंग्यूचे डास तयार व्हायला लागलेले आहे. आणि त्याच्यानंतर आम्हाला त्या डासापासून बराच त्रास होते आणि आमच्या घरच्यांना सुद्धा त्याचा त्रास झालाय. डेंग्यू झाला होता आमच्या घरच्यांना. हो बरोबर, म्हणजे हे फक्त मंत्री महोदयाच्या आशीर्वादानं का हो, त्यांच्या आशीर्वादाने झालं. मग आता आमच्याकडे विकासच नाही ना सर त्यांचा. केलं तो हा विकास आता त्यांच्याकडेच गेला ना सगळा. विकासाची गाडी पुण्यामध्ये गाडीत गेला कुठे बसून देऊ गाडीत आता त्यांच्याच घरात गेला असेल ना. सांगितलं बंगल्यात गेला. हा, मग बंगल्यातच गेला असेल ना आता त्यांचं. बरं. आणि परत कचऱ्याची गाडी येत नाही. आणि पाणी जे आमचं इंडस्ट्रियल एरियामुळं आमचं इथलं पूर्ण पाणी खराब झालेलं आहे बोरचं. आणि आम्हाला MIDCचं पाणी अजूनही आलं नाही. आम्ही स्वतः खर्च करून पाईपलाईन केली तरी आम्हाला पाणी आलेलं नाही आतापर्यंत. मेन म्हणजे पाण्याची आम्हाला समस्या आहे, पाणी आणि कचरा. पाणी आणि कचरा हा, ड्रेनेज हे बेसिक समस्या देखील इथं ग्रामपंचायत किंवा ग्रामपंचायत आमच्याकडे लक्ष देत, फक्त आमच्याकडून कर वसूल करते. कर सुद्धा आम्ही भरतो पूर्ण 3-3 मजल्याचा आम्ही कर भरतो इथं. 3 म्हटलं कर भरतात. हा, कर भरतो. तरी आम्हाला कोणतीही सुविधा त्यांनी आतापर्यंत दिलेली ना. म्हणजे सुविधा अपुऱ्या पडलेल्या आहेत. तर तुम्ही इकडे या. काय वाटते, बेसिक प्रश्न सोडू शकलेले नाहीये? नाही सोड. परत पुन्हा तुम्ही येतील तुमच्या दारामध्ये, आता ते सांगतील की आमच्याकडे आता ते तुम्ही म्हणता, आता तुम्ही समस्या मांडल्यात, पण ती लाडकी बहीण बी दिली ना तुम्हाला? नाही दिली, बंद केली. बंद कुठे चालू आहे म्हणतात? नाही बंद झाली माझी. 2 महिन्यापासून बंद आहे. 2 महिन्यापासून बंद आहे. हो. मला सांगा, 2 महिने बंद सांगतायत, मला सांगताय तुम्ही अलीकडे इकडे समोर या. काय आता हे पुन्हा तुमच्या दरवाज्यात येणार, पुन्हा तुम्हाला हात जोडणार, आता पुन्हा सांगणार की आम्ही अशा समस्या सोडलो, काही विकास कामं सांगतील. काय वाटते, सुटलीत काय समस्या सगळ्या तुमच्या? नाही सुटल्या सर, आमची समस्या काहीच आतापर्यंत सुटली नाही. मला इथं येऊन 10 वर्ष होत आलं, पण माझी समस्या अजून सुटली नाही. मला जर कोणत्या आमदार खासदाराकडे भेटायला जायचं म्हणलं, जे प्रचाराला माझ्याकडे लोक येतात त्यांना जर मी म्हणलं तर म्हणतात सर आज इथं नाहीत, सर इथं नाहीत. म्हणजे आम्ही त्यांच्याकडे चक्र मारू मारू परेशान होऊन जातो. पण आज आमच्या लक्ष्मीनगरमध्ये पाण्याची सोय नाही, कचऱ्याची सोय नाही, कशाची सोय नाही. फक्त यांचं मतदान आलं की हे आमच्याकडे हात जोडून येतात, नंतर तू कोण आणि मी कोण हे परत आम्हाला असं करतात. मग तिथं भला मोठा विकास सांगता, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं. तर मुख्यमंत्री म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी ते सुद्धा या ठिकाणी आले, आम्ही अनेक विकास कामं केली सांगा. तुम्ही तर थेट त्यांच्यावर आरोप करताय आता. नाही आरोप नाही करा सर, जे आहे ते बोलायलो ना आम्ही, आरोप कशाला करायचं. म्हणजे समस्या सुटल्याच नाही सुटले, आमच्या समस्या काही सुटल्या पण बोलते ते का तुम्ही? आम्ही नाही खोटं बोलत, ते खोटं बोलतात. ते खोटं हा, बोलताय. ते खोटं बोलतात. तुम्ही असलाय काय वाटतं? खोटं पण बोलते. खोटं आम्ही नाही बोलत. सर्वसाधारण लोक कधीच खोटं बोलत नाही सर. हे राजकारण्याचेच काम आहेत खोटं बोलण्याचे. आमच्यासारख्या सर्वसाधारण जनतेचं कामच नाही ते हे खोटं बोलणं म्हणजे. बरोबर, काय मत आहे? मला ते पारंवार तोच येतोय की ते विकास हा आहे, तो विकास आला की नाही, मग गेला कुणीकडे गेला तो नेमका? विकास सध्या दौऱ्यावर फिरतो. विकास सध्या आमच्यापर्यंत पोहोचलेलाच नाही. दौऱ्यावर सध्या हा. हात जोडून येईल ना तुमच्याकडे आता? नाही, हात जोडून येईल ना, पण कधी मतदानापर्यंत. मतदान गेल्यावर शीट आल्यावर परत चालला दौऱ्यावर. ठीक आहे, हे आरोप प्रत्यारोप तुम्ही समस्या मांडल्या, पण कोणाला तुम्हाला मतदान करावं लागेल, बरोबर आहे की नाही? मग असं कोण वाटतं की हात सगळा तुमच्याकडे सगळेजण येतील, हात जोडतील, पण असं वाटतं कोण सोडेल हा समस्या? आता आम्हाला तर असं वाटायलं की निलेश सोनवणे सर आमची समस्या सोडतात का, तर आम्ही त्यांनाच वोट करू. कोणत्या पक्ष कोणी ते शिवसैनिक ठाकरे ठाकरेकडे? अहो त्यांची सत्ता नाही ना होती. आता जे इकडं ते सत्तेत पक्ष तर दुसरी शिवसेना, शिंदे, भाजप आहेत, मग ते कसं तक धरतील सर. आता त्याला ठाकरे सरला करावंच लागणार आहे हा. का, तर आम्ही ज्याला आम्ही मतदान देणार ते आमची सोय करणारच का, तर निलेश सरच आमचा मार्ग काढणार. तशी निघली मग नाही निघणार, नाही निघणार. काय वाटतं? का आम्हाला असं खरं वाटतं की निलेश सरला हे केलं पाहिजे. आम्हाला तरच भरोसा वाटेल, काऊन की इतक्या दिवस आम्ही भरपूर हिंडलेले, त्याने आलेले आमच्या घरापर्यंत, तरी काहीच फरक पडला नाहीये. ते आली, बाकीचे कुठे गेली? बाकीचे सगळे आले, त्याने आमच्या घरापर्यंत येतं मागण्यासाठी. पुन्हा नंतर कोणी विचारतं, कोणीच विचार करत नाही ना आमचा. सध्या पुरता व्हायचं जे आम्हाला मतदान केलं मागच्या वेळेस? मग शाळेत इकडेच केलं आम्ही निलेश सरलाच गेलो आम्ही. सरलाच केलं तरी समाज सुटले नाही, अरे बापरे, तरी सुटल्या पाहिजेत. आता सुटलं. मला एक सांगा, त्यांच्याकडे लाडकी बहीण आहे, सगळ्या अनेक त्यांच्याकडे योजना आहेत, लाडकी बहीण योजना आहे, सत्तेत ते आहेत, मग कशा त्यांच्याकडे तर त्यांचं पारड जड आहे, ठाकरे गटाकडे तर काही नाही तसं. नाही सर, एकाला द्यायचं एकाला नाही द्यायचं. लाडकी बहीण बंदच करून टाका ना, मग द्यायचं तर सगळ्याला द्या, नाही तर नका देऊ ना. हा, आतापर्यंत सरला कोणतं हे नव्हतं, पण आतापर्यंत आमच्या निलेश सरनं सगळे कामं केलेले आहेत तिथं लक्ष्मीनगर मध्ये. न ते न काही मागता आम्हाला आमचे कामं केलेले आहेत. आम्ही अर्ध्या रात्री जर त्यांच्या घरी गेलं तर ते उद्या सकाळी आमचं काम करून देणार म्हणजे देणार 100%. 100% काम देतील करून समजा. काय वाटतं तुम्हाला? निलेश सरांनाच मतदान द्यावं. निलेश सर काय, तुम्ही निलेश सर म्हणून आले का सगळ्या?
सरच आमचे काम करतील बाकी कोणी निलेश सरांकडून आले तुम्ही सगळे? निलेश सरांकडून नाही आलो, पण निलेश सर म्हणजे एक सर्वसाधारण माणूस होते. ते आमच्यातूनच वर गेलेत, म्हणून त्यांना सर्वसाधारण जनतेचे दुःख कळताना. कारण की सगळेच वरचे आहेत, त्यांना सर्वसाधारण जनतेचे दुःखच कळत नाही सर. हे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. ज्यावेळेस माणूस आपल्या बरोबरीचा असला त्यावेळेस विचार करतो आपला. आपल्या वरचा माणूस आपला कधीच विचार करत नाही. आपलाच कधी विचार करत नाही. मग मला सांगा आता समोर आहे का तुम्ही थोडं, पण त्यांच्याकडे तर सगळी सत्ता आहे, साम्राज्य आहे, मग तुमचं कसं होईल हो? आता त्यांच्याकडे सत्ता आहे समज, मग आमच्याकडे येईन ना. आता निलेश सरच्या पाठीमागे खंबीरपणे उभं आहे. आम्ही निवडूनच आणू 100%. मग मला आता निलेश सर, पण अजून अनेक उमेदवार आहेत बघा त्या ठिकाणी, मग इतर वजह सोडू शकत नाही तुमची समस्या? 100% सत्ता पालट होणार ह्यावेळेस. प्रत्येक याच्यात येणार ते, प्रत्येक वार्डात सत्ता पालट होणार. सत्तापट होणार 100% भाजपवाले बी तिकडं भाजपवाले बी असू द्या ना, सत्ता पालट होणार 100%. कदरी काय जनता यांना? हा, कोणाला कदरी? भाजपाला कदरली जनता सगळी. शिवसेनेला, शिंदे गटाला? शिंदेगड त्यांचे जे कोणी फक्त ते नावापुरते अलग अलग आहेत. हा. ते सर्व एकत्रच आहे. एकच आहे मग काय? हा, एकच आहे, पण बर, एकच नाही असं थोडंच आहे. एकच आहेत ते. नक्कीच आपण जर पाहिलं तर हे या परिसरातले नागरिक होते. मात्र आमदार असतील किंवा इथले जे मेंबर आहेत ते असतील, हे निवडणुका आल्या की दारात येतात, मात्र त्या ठिकाणी केव्हाही पुन्हा फिरकून नाही पाहिले. आमच्या अनेक समस्या ज्या आहे गेल्या 15 ते 20 वर्षापासून या समस्या आहे, या समस्या आमच्या सुटू शकलेल्या नाही. मात्र या ठिकाणी आता एक नवीन नेतृत्वाला संधी देण्याचं देखील या ठिकाणून सांगण्यात आलेलं आहे. मात्र महत्त्वाचा विषय हाच आहे, कारण की सत्ताधारी आणि एकीकडे विरोधक या ठिकाणी जर पाहिलं तर ठाकरे गटाचं प्रेमसुद्धा असलं, मात्र जनता जनार्दन काय निर्णय घेईल आणि कोण या ठिकाणी निवडून येईल किंवा ह्या नागरिकांच्या समस्या सुटेल का, की पुन्हा यांच्या पदरी फक्त निराशाच. कारण या मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट, या जनतेच्या डोळ्याला पाणी आहे, मात्र त्याच्या नळाला पाणी नाही. मात्र त्याच्या नळाला पाणी आपले निलेश आणतील का हे देखील पाहणं तेवढं महत्त्वाचं ठरणार आहे. story.com साठी मी देवराजळे, छत्रपती संभाजीनगर, अजयनगर.